राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आज नागपूरमध्ये तातडीची नियोजन बैठक होणार आहे। आरक्षण वाचवण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने तातडीने नियोजन बैठक बोलावली आहे। मनोज जरांगे मुंबईकडे रवाना झालेले असताना सरकारच्याही हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पुढे आपण काय पावलं उचलायची या दृष्टीने राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आजची बैठक बोलावली आहे। महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नागपूरमधल्या निवासस्थानी दुपारी 1 वाजता ही बैठक होणार आहे। आपलं आंदोलन आपण कशा प्रकारे उभं करायला पाहिजे, आंदोलन उभं करायची गरज आहे किंवा नाही, या सर्व गोष्टीवर सर्वकष चर्चा करण्याकरता, कारण राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा लोकशाही पद्धतीचा एनजीओ आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी, आम्हाला सहकार करणाऱ्या सर्व संस्था यांच्यासोबत आम्ही जोपर्यंत संयुक्त चर्चा करत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही ऍक्शन घेत नाही। आणि मग ही सर्व चर्चा करण्याकरता आज दुपारी 1 वाजता आम्ही ती बैठक ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने बोलवलेली आहे। त्यामध्ये चर्चा करू आणि मग त्यामध्ये जे डिसिजन होईल त्याची अंमलबजावणी आम्ही भविष्यामध्ये करणार। तर या संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून। अमर, ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे असं मनोज जरांगे पाटील एकीकडे म्हणतायत, तर दुसरीकडे त्यामुळे सावध झालेला आहे ओबीसी समाज आणि आज महत्त्वाची बैठक राष्ट्रीय ओबीसी महासंघाची होणार आहे। काय काय कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे या बैठकीमध्ये चर्चिले जातील? महत्वाचं आहे श्वेता सगळ्यात की मुंबई आणि जुन्नर इथे कशा प्रकारे घडामोडी सुरू आहे आणि तिकडनं जरांगे पाटील कशा पद्धतीने कूच करतात याकडे संपूर्ण ओबीसी महासंघाचं सुद्धा लक्ष आहे। आणि ज्या पद्धतीने सरकारच्या हालचाली सुरू आहे, जरांगे पाटील यांनी जे म्हटलंय की आरक्षणाशिवाय माघार नाही, त्यानंतर सरकारी हालचाली पण सुरू झाल्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजामध्ये थोडीशी हलचल दिसून येत आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरं तर ओबीसींना आश्वस्त करण्यात आलं होतं, आतापर्यंत फारसं गंभीर नव्हतं, पण ज्या पद्धतीने जरांगे पाटील यांचं जे वादळ आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना झालं आहे, सरकारच्या ज्या हालचाली सुरू झाल्या त्यानंतर ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता आहे आणि त्यानंतर तातडीने ही नियोजन बैठक ओबीसी महासंघाने बोलवलेली आहे। आज 1 वाजताच्या सुमारास बबनराव तायवाडे यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। साधारणतः 300 ते 400 पदाधिकारी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे हे सगळे सहभागी होणार आहे। आरक्षण ओबीसीमधून आरक्षण नाही या भूमिकेवर महासंघ ठामच आहे। सरकारकडून परत एकदा आश्वासन आणि कुठेतरी आश्वस्त सरकारने परत एकदा याबाबत करावं, याबाबत पूर्ण चर्चा होणार आहे आणि पुढील वाटचाल कशी राहील, म्हणजे जरांगे पाटील यांना कशा पद्धतीने उत्तर द्यायची, कशी ओबीसी आंदोलनाची संपूर्ण पुढची काही दिशा काही ठरवायची असेल तर त्याबाबत रणनीती कशी राहील याबाबत संपूर्ण या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आणि काही ठराव सुद्धा होण्याची एक शक्यता आहे। अगदी धन्यवाद अमर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।